स्वमग्न आणि गतिमंद मुलांसाठी कार्यरत आरंभ स्वयंसेवी संस्थेने उभारलेल्या शाळेच्या नूतन वास्तूचं उद्घाटन सोहळा हनुमंतगाव वाळूज परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला। ऑटिझम फ्रेंडली इन्फ्रास्ट्रक्चर असलेली ही महाराष्ट्रातील पहिली सुसज्ज शाळा असून येथे उपचार, विशेष शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण एकाच छताखाली दिलं जाणार आहे। या वास्तूचं उद्घाटन अहिल्यानगर स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी आणि माजी आयुक्त जीवन सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कोल्हापूरचे किशोर देशपांडे, स्वर्गवासी रतीबाई मगनलाल जैन ट्रस्टचे डॉक्टर न.म. जैन, उमा सन्स ऑटो कॉम्पो प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक केदार देशपांडे, सोशल नेटवर्किंग फोरम नाशिकचे प्रमोद गायकवाड, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सी.पी. त्रिपाठी तसेच एफडीसीआयचे सीएस आणि लीगल हेड वर्षा राणी कात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। संस्थेच्या संस्थापक संचालिका अंबिका टाकळकर यांनी प्रास्ताविकातून आरंभच्या कार्याचा उद्देश स्पष्ट केला। अध्यक्ष बाळासाहेब टाकळकर यांनी पुढील 3 वर्षात 100 स्वमग्न मुलांसाठी वसतिगृह उभारण्याचा मानस व्यक्त केला। कार्यक्रमास आरंभचे विश्वस्त चेतन पाटील, वैशाली सुतावणे, कुलकर्णी, मिलिंद दामोदरे यांच्यासह पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।